आपला जो मेन टीथ आहे त्याच्या बाजूला हे 2 स्क्रू लागलेले आहे, तुम्ही बघत आहात. हे 2 स्क्रू काढून घ्यायचे आणि हे 2 स्क्रू काढल्यानंतर या ठिकाणी आपण 10 नंबरची प्लेट लावणार आहोत. 10 नंबरची प्लेट लावल्यानंतर 6.5 इंच 2 टीथमधील अंतर होणार आहे. आता ॲक्च्युली 2 टीथमधील अंतर 5.5 इंच आहे. आता 2 टीथमधील अंतर 5.5 इंच आहे आणि आता आपण हे अंतर 6.5 इंच करणार आहोत. त्यासाठी अशा प्रकारे तो टीथ मागच्या बाजूला घ्यायचा आणि त्या ठिकाणी सुरुवातीलाच 10 नंबरची प्लेट लावून घेतलेली आहे. 10 नंबरची प्लेट लावल्यानंतर 6.5 इंच 2 दात्यामधील अंतर होणार आहे. अशा प्रकारे आपण इथे हे बघा 10 नंबरची प्लेट आपण लावून घेतलेली आहे. कुठे? या मेन टीथच्या बाजूला जिथं 2 स्क्रू लागलेले असतात त्या टीथच्या जागेवर आपण सुरुवातीलाच आपण ही 10 नंबरची प्लेट लागलेली आहे आणि ही या पद्धतीने लावायची जेणेकरून हुक या बाजूला असले पाहिजे. आणि आता हे आपण एक एक करत फिट करत चालू. घ्या इकडे. लावा दुसरी खाली दुसरी प्लेट टाका. हां चल घे समोर. अशा प्रकारे पूर्णच आपण 10 नंबरच्या संपूर्ण प्लेट आपण आपल्या याच्यामध्ये टाकून घ्यायचा. 10 नंबरची प्लेट टाकत असताना 10च टीथ या ड्रमवरती राहणार आहे. हे आपण मका पेरणीसाठी यंत्र चाळीसगावला उमेश भगतसिंगजी ठाकूर, राहणार राजनांदगाव, जिल्हा चाळीसगाव, या ठिकाणी आपण हे यंत्र ST बस पार्सलनी किंवा मग पोस्टाने पाठवणार आहोत. तर त्यासाठी हे अंतर आपण इथूनच शेतकऱ्यांच्या डिमांडनुसार आपण इथूनच हे अंतर वाढवून देणार आहोत 2 टीथमधील. आणि त्यासाठी हे 6.5 इंचाचं अंतर आपण करतोय. ज्या शेतकऱ्यांना स्वतः म्हणजे फिटिंग वगैरे करता येत नाही किंवा त्यांना पहिल्यांदा करा तर आपण इथूनच फिटिंगसुद्धा करून देतो. फक्त शेतकऱ्यांनी ठरवायचं आहे की आपल्याला कुठलं पिकायची टोकन अशा प्रकारे आपण याची फिटिंग पूर्ण केलेली आहे. बघा आता आपण काय केलं होतं, हा टीथ काढला होता. आता याला 4 टीथ आपण स्क्रू लावून घेतोय. हा टीथ आपण काढला होता, त्याच्या बाजूला सुद्धा एक टीथ होता. त्या टीथच्या ठिकाणी आपण 9 नंबरची एक प्लेट टाकलेली आहे. त्याच्यानंतर एक दात लावलेला आहे. त्याच्यानंतर 9 नंबरची प्लेट, त्याच्यानंतर पुन्हा टीथ. असं करत करत आपण पूर्णपणे त्याची फिटिंग केलेली आहे. तर 9च टीथ बाकी आहे आणि 9 प्लेट त्याला लागलेल्या आहे आणि अंतर झालेलं आहे 7 इंच. 7 इंच जर अंतर करायचं असेल तर 9 नंबरची प्लेट आणि 9च टीथ त्यामध्ये शिल्लक राहणार आहे. हे बलवान कंपनीचं टोकन यंत्र आहे. आपण याची 16.5 इंचावरची सेटिंग करून दिलेली आहे. हा मुंगा आता आपण बी चेक करून घेऊ. हे पहा आता हे एक बी दिलं, ठीक आहे. इथून हे 16.5 इंचावर हे दुसरं बी, हे 16.5 इंचावर तिसरं बी, हे चौथं बी, हे 5वं बी, हे आता कपाशीचं आहे, हे 6वं. अशा प्रकारे हे बरोबर आपलं 16.5 इंचावर म्हणजे 5.5 इंचावर, 11 इंचावर, 16.5 इंचावर नुसता स्क्रू काढून सुद्धा आपण सेटिंग करू शकतो. हे बघा बरोबर पडतंय. चाल द्या पुन्हा आणखी होऊ द्या, ट्रायल घ्या.
परफेक्ट झालं पाहिजे बघ. एक एक दाना बरोबर परफेक्ट पडत आहे. म्हणजे स्क्रूवर सुद्धा सेटिंग होते. काही खोल फिट करायची काही गरज नाही आहे जास्त काही. आता इथं का नाही बारीक होता ना, 2 घेतले तेव्हा असे 2 घेते. हा बारीक राहिला 2 घेते तर 2 घेते बघा. आता इथं बारीक आहे दाना. त्यानं पहिले दोन बारीक घेतलं असन हा आणि मग मोठा आला असेल त्याच्यात. म्हणजे आपण घेतलेली ट्रायल म्हणजे सक्सेस झाली समजायची. म्हणजे आता Screw अंदर घुसले ते आता कसे ते काढायचे? बाहेर काढायचे या बॉक्स मधून निघते बाहेर.